नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा राम गणेश गडकरी रंगायतन अथवा डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी महापौर श्री नरेश म्हस्के यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. या संदर्भात महापौर श्री नरेश म्हस्के यांनी एक पत्र प्रधान सचिवांना लिहिलं आहे. यामध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी राम गणेश गडकरी रंगायतन अथवा काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये सभा घेण्याविषयी वारंवार आपल्याकडे सूचना केल्या आहेत. नगरसेवकांना त्यांच्या नागरी समस्या वेबिनार पद्धतीने योग्य पद्धतीने मांडता येत नाहीत. अनेक नगरसेवकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवकांना त्रास होत आहे आणि त्यामुळेच ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा ही वेबिनारद्वारे न घेता ती गडकरी रंगायतन अथवा डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे घेण्याच्या संदर्भात मार्गदर्शन करावं असं पत्र महापौर श्री नरेश म्हस्के यांनी प्रधान सचिवांना लिहिलं आहे. वर्तनगर येथील साईनाथ सेवा समितीच्या वतीने दरवर्षी अतिशय उत्साहाने मंदिराचा वर्धापन दिन उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा देखील 34वा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मात्र यंदा कोरोनाचा कालावधी असल्याकारणाने अत्यंत साध्या पद्धतीने मात्र धार्मिक पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण उत्सव सुरू असल्याचं श्री मंगेश नैबाळकर यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. 34व्या वर्धापन दिनानिमित्त सहस्त्रावर्तन तसंच लघुरुद्र आणि महामृत्युंजय याग आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती देखील या निमित्ताने श्री मंगेश नैबाळकर यांनी दिली आहे. दिनांक 8/12/2020 ते 10/12/2020 या कालावधीमध्ये या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती देखील श्री मंगेश नैबाळकर यांनी दिली आहे. या निमित्ताने 10 तारखेला म्हणजेच आज दुपारी 3 वाजता साईबाबांच्या पादुकांची पालखी मिरवणूक, गायन, भजन आणि कीर्तनाचं देखील आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे. वर्तनगर श्री साईनाथ सेवा समिती यावेळी 34वा वर्धापन दिन अत्यंत साधेपणाने साजरा करणार आहोत. देशावर आज पूर्ण जगामध्ये आज करोनाचे संकट आलेले असून राज्य शासनाने जे नियम, अटी, शर्ती ज्या आम्हाला दिलेल्या आहेत त्या अटी शर्तीनुसार आम्ही या सर्व अटींचे शर्तींचे पालन करून आम्ही महोत्सव साजरा करणार आहोत. त्यासाठी आम्ही ऑनलाईन पद्धतीने सर्व ठाणे शहरापासून ठाणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये फेसबुक व यूट्यूबच्या माध्यमातून लोकांना दर्शन घेता येईल याची सुविधा केलेली आहे. ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या महिला स्पर्धकांना देखील यापुढे चांदीची गदा देण्यात येणार असल्याची माहिती महापौर श्री नरेश म्हस्के यांनी दिली आहे. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेची अंमलबजावणी प्रशासनाने केली असून 2019-20 या कालावधीत घेण्यात आलेल्या ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेतील महिला खुल्या गटात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या कोल्हापूरच्या सृष्टी जयवंत भोसले यांना महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते नुकतीच चांदीची गदा आणि श्रीफळ देऊन गौरवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने 2019-20 मध्ये संपन्न झालेल्या महापौर चषक कुस्ती स्पर्धेअंतर्गत महिला ओपन गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या जयवंत भोसले यांचा चांदीची गदा देऊन गौरव करण्यात आला आहे. सत्यनारायण असो की वास्तुशांती, लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती, सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार, शाकुंतल, गावठी गुलाब, शिवचंदन, नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे पश्चिम. होम डिलिव्हरीसाठी कॉल करा 7718928626 आणि 9137689004. ऑनलाईन खरेदीसाठी www.rambhorose.com. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे.
कपडे धुणं, वाळवणं, इस्त्री करणं आणि अगदी इस्त्रीवाल्यासारखी घडी करणं अवघड आहे ना? आता चिंता सोडा, आम्ही आहोत ना. श्री एंटरप्राइजेस, कळवा परिसरातील जागतिक दर्जाची लॉन्ड्री, ड्राय क्लिनिंग, रोल प्रेस, स्टीम अँड इलेक्ट्रिकल प्रेस अशा अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त एकमेव लॉन्ड्री श्री एंटरप्राइजेस. फ्री पिकअप अँड डिलिव्हरी. आजच संपर्क साधा. श्री एंटरप्राइजेस 9833776460. 70% सेल. काय 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय. शी, पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी बॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे सभापती श्री विलास जोशी यांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. नेहमी श्री विलास जोशी यांना कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये शिवसेनेमध्ये बघितलं गेलं. पहिल्यांदाच कुठलं तरी सत्तेचं पद घेणाऱ्या विलास जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त आज अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आम्ही त्यांच्याशी वाढदिवसानिमित्त चर्चा केली. ठाणे शहराच्या राजकीय क्षितिजावर काही लोक असे आहेत की जे कधीही पडद्याच्या पुढे आले नाही. ते कायम त्यांचं काम शांतपणे करत राहिले आणि संघटनांना मदत करत राहिले. अशापैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे विलास जोशी. विलास जोशी हे शिवसेनेचे सचिव देखील आहेत आणि विलास जोशी आता ठाणे महानगरपालिकेच्या परिवहनचे सभापती म्हणून त्यांची आता नियुक्ती झालेली आहे. मला परिवहन सभापती श्री विलास जोशी सर, आपलं सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये हार्दिक स्वागत. मला सांगा, पहिले तुम्ही परिवहन सदस्य झालात, त्यानंतर आता सभापती देखील झालात. अशी काय कंडिशन होती की आजपर्यंत तुम्ही कधीही सत्तेचं पद घेतलेलं नाही आणि अचानक तुम्ही पडद्याच्या पुढे आलेलात? काय सांगाल? आदरणीय पालकमंत्री श्रीमान एकनाथजी शिंदे साहेब यांनी आग्रह केला आणि सांगितलं की तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे. मी म्हटलं, मी नेहमी आतापर्यंत जवळजवळ 40-45 वर्ष सन्माननीय नगरसेवक, सन्माननीय खासदार, सन्माननीय आमदार, इवन नगरपंचायतीचे सदस्य यांचे निवडणुकीचे फॉर्म, त्यांचे ॲफिडेव्हिट्सही भरत आलेले आहे माझ्या टीमच्या सोबत. परंतु यावेळेला त्यांनी आग्रह केला आणि मला सांगितले, हे काम, ही जबाबदारी तुम्ही स्वीकारा म्हणून. त्यांनी हे सांगितल्यानंतर मग मी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. निश्चितपणे, म्हणजे आग्रह तर तुम्हाला आधी देखील झाला असेल, दिघे साहेबांपासून तुम्हाला आग्रह झाला असेल, त्यावेळेस तुम्ही बदला नाहीत किंवा आग्रहाला बळी पडला नाहीत. आत्ता कसे काय पडलात? आग्रह झाला, पण त्या सर्व ठिकाणी मला असं वाटलं की त्या ठिकाणी माझ्यापेक्षा जास्त योग्य अशा व्यक्ती आहेत, त्यांना ते जास्त ती जबाबदारी नीट रीतीने पेलू शकतील आणि समाजाचं आणि ठाणे शहराचं, त्यांच्या मतदारसंघाचं ते चांगलं काम करू शकतील असं मला वाटलं आणि त्यावेळेला मी नम्रपणे नकार दिलेला आहे. नक्कीच. ठाणे शहरातील तुम्ही अनेक वर्ष नागरिक आहात. परिवहन सेवा म्हटली की परिवहनबद्दल बऱ्याचदा निगेटिव्ह बातम्या येतात. परिवहनचं चाक निखळलं, परिवहनची सेवा चांगली नाही, अशा प्रकारच्या बातम्या येतात. ह्या ज्या बातम्या आहेत यांना आता तुम्ही पॉझिटिव्ह न्यूजमध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करणार? नेमकं काय करणार की त्यामुळे परिवहन सेवा ही जास्तीत जास्त लोकाभिमुख होईल? खास योजना म्हणजे असं आहे की प्रथम आल्यानंतर 18 नोव्हेंबरला जसं माझ्याकडे ही जबाबदारी अधिकृतपणे सोपवण्यात आली निवड झाल्यानंतर, त्याला मी प्रथम या गोष्टीचा नीट अभ्यास करायला सुरुवात केली की ठाणे शहराची लोकसंख्या, ठाणे शहरातल्या रस्त्यांची लांबी, ठाणे शहरात आवश्यक असलेल्या बसेसची संख्या, ठाणे शहरात इतर परिवहन सेवांच्या येणाऱ्या बसेस, हे सगळ्यांची पाहणी केल्यानंतर असं लक्षात आलं आणि आपल्याकडचे परिवहन सेवेत असलेल्या बसेस आपल्याला सांगायला मला स्पष्टपणे सांगावंसं वाटतं की 2010 साली JNRUMच्या ज्या बसेस आलेल्या होत्या 200 बसेस, त्या 10 वर्ष हे सर्वसाधारणपणे बसचं आयुष्य असतं आणि ते आयुष्य संपल्यानंतर योग्य जर मेंटेनन्स असेल
तर त्या अधिक काळ चालू शकतात. पण आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली त्या 10 वर्ष झाल्यानंतर त्या बसेसची स्थिती ही नादुरुस्त अशा स्थितीमध्ये अधिक बसेस आहेत आणि त्यांना कितीही दुरुस्त केलं तरीसुद्धा त्या सरकारी जे नियम आहेत आता नवीन केंद्र सरकारचे प्रदूषणासंबंधी VH6 वगैरे बघितलं तर या स्टँडर्डला त्या उतरू शकणार नाही आहेत. त्यामुळे हायवेला वगैरे त्या धावू शकणार नाहीत. त्यामुळे आम्ही माननीय पालकमंत्री साहेबांना या गोष्टी सांगितल्यावरती त्यांनी तत्काळ आम्हाला सांगितलं की तुम्हाला काय पाहिजे ते मला सांगा, मी त्या मिळवून देण्याकरता निश्चित प्रयत्न करतो. आणि त्यांनी सन्माननीय आयुक्त साहेबांना पण सूचना केल्यात की या परिवहन सेवेला जे काही आवश्यक असेल निधीची किंवा बसेसची याची पूर्तता करा. साधारण असं म्हणतात की 1 लाख लोकसंख्येला 30 बसेस पाहिजे असा सर्वांचा समन्वयाचा एक निर्देशांक आहे. आणि त्या ह्याच्याप्रमाणे जर बघितलं तर त्या 22 लाख लोकसंख्येला आपल्याकडे बघितलं तर साधारण 600 बसेसची आपल्याला आवश्यकता आहे. परंतु ठाणे शहरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये इतर परिवहन सेवेच्या मग BST असेल, विरार असेल, कल्याण डोंबिवली असेल, NMMT असेल यांच्या पण बसेस येत असतात. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये आपल्याला थोड्या कमी बसेस जरी मिळाल्या तरी हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्च नंतर आतापर्यंत इथे अजूनही लॉकडाऊनची स्थिती आहे. बऱ्याचशा कंपन्या चालू नाहीत, रेल्वे चालू नाही आहे, लोकल सेवा जोपर्यंत बंद आहे तोपर्यंत बऱ्या बसेसवरती मोठ्या प्रमाणामध्ये ताण आहे. उदाहरणार्थ दिवा आणि मुंब्रा या परिसरामध्ये खूप आपल्याकडे उपलब्ध असलेल्या बसेसपैकी 55 ते 60 बसेस आपण रोज फक्त मुंब्रा आणि दिवा या मार्गावर चालवतोय तिथल्या लोकांच्या सेवेकरता. तर अशी स्थिती आहे. पण हळूहळू ही स्थिती सुधारेल, दुरुस्त करतील आणि जी निधीची कमतरता होती 9 कोटी 20 लाख रुपये जवळजवळ आपल्याला आता दुरुस्ती करता याच्याकरता मिळत आहेत. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्या ज्या बसेस आहेत त्याच्यामध्ये वॉल्वोची पण आहे बसेस. 30 बसेस आपण घेतल्या होत्या पैकी आता फक्त 9 कार्यरत आहेत. इतर बसेस ची दुरुस्ती करणं आवश्यक आहे. त्याकरता आपण आयुक्त साहेबांना आणि व्यवस्थापक माळवी साहेब जे आहेत त्यांना पण सांगितलं. तर त्यांनी पण हे त्याचा फॉलोअप चालू ठेवलेला आहे. आणि आम्ही त्याचे प्रत्येक बसची पाहणी करून घेतली की तिथे ॲक्च्युअल किती ऑइलची गरज आहे, किती स्पेअर पार्टची गरज आहे, किती कुलंटची गरज आहे. त्या बसेस एकदा सर्व्हिसमध्ये आल्या ना की आपला बरेचसा लोड कमी होईल. नेमकं किती अनुदान पाहिजे आहे तुम्हाला? नाही पण काय माहिती का, हे मी असं हॅपाझार्डली बोलणं योग्य नाही. कारण मी बजेट हा जो विषय आहे ना हा सिरियसली अभ्यास करायचा विषय आहे. एकंदर बसेसची संख्या, एकंदर कर्मचाऱ्यांची संख्या. पूर्वी 2000 पेक्षा अधिक कर्मचारी होतं. आता आपल्याकडे जेमतेम 1758 का असे कर्मचारी आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची आणि आता 110 कर्मचारी परत यावर्षी रिटायर होणार आहेत. तर नवीन कर्मचाऱ्यांची आणि पदाधिकाऱ्यांची म्हणजे अधिकाऱ्यांची या ठिकाणी जोपर्यंत नियुक्ती होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत नुसते पैसे असून उपयोग नाही आहे. त्या ठिकाणी निधी मागून त्या निधीचा विनियोग सुद्धा योग्य रीतीने झाला पाहिजे की हे महत्त्वाचं आहे. आणि देवाच्या दयेने मी या सगळ्या गोष्टीला मेंटेनन्स फार महत्त्वाचा असतो. तर मी फिलिप्स कंपनीमध्ये जवळजवळ 23 वर्ष मेंटेनन्स डिपार्टमेंटमध्येच काम केलेलं आहे सुपरवायझर म्हणून. त्यामुळे मला यंत्रसामुग्री, यंत्राचे भाग, यंत्राची देखभाल, स्टोअर्स मॅनेजमेंट या विषयाची मला बऱ्यापैकी मी अवगत आहे. त्यामुळे सेवा चांगल्या रीतीने देऊ शकेन. एक्झॅक्टली साहेब, आज तुम्ही फिलिप्समध्ये होतात, मेंटेनन्समध्ये होतात. आज परिवहनच्या आगारामध्ये असंख्य बसेस उभ्या आहेत ज्यांना थोड्या मेंटेनन्सची गरज आहे. या बसेस रस्त्यावर आल्या तर ठाणेकर नागरिकांचं जीवन हे सुसह्य होऊ शकेल. या बसेस रस्त्यावर आणण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय करणार आहात? हो, त्याच्याकरता बऱ्याच बसेस आहेत ना त्या टायर्स करता उभ्या आहेत, काही बसेस बेलो करता उभ्या आहेत, काही यू बोल्ट करता उभ्या आहेत. ह्या ज्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्या डिमांड नोट्स, वर्क ऑर्डर्स, टेंडर ही प्रोसिजर जी असते ना आपल्याला वाटतं की आपण जसं जाऊन बाजारातनं एखादी वस्तू खरेदी करून आणतो तसं इकडे होत नाही ना साहेब. इकडे प्रोसिजरल वर्क आहे बरंचसं. आणि त्याप्रमाणे टेंडर निघाड, मग कोटेशन, मग 3 कोटेशन, मग हे सगळं करून त्या प्रोसिजरमुळे थोडा अवधी लागतोय. परंतु मला पूर्ण विश्वास आहे आणि माझ्या समवेत काम करणारे, सहकार्य करणारे जे माझे परिवहन समितीचे सदस्य आहेत आणि मुख्य म्हणजे स्थायी समितीचे जे सभापती आहेत ते दरवेळेला परिवहन समितीचे पदसिद्ध सदस्य असतात, ते सुद्धा आम्हाला पूर्ण सहकार्य करतायत. त्यामुळे सर्वांची जी टीम आहे
ही खूप चांगली टीम आहे आणि लवकरच माझे पूर्ण विश्वास आहे की आर्थिक जी पाठबळ आहे ते आणि तांत्रिक पाठबळ हे दोन्ही मिळाल्यामुळे आणि सांघिक कामगिरी याच्यामुळे आपण ठाणेकर नागरिकांना निश्चित चांगली परिवहन सेवा देऊ शकू. आजच्या दिवशी मी तुम्हाला फार त्रास देत नाही. आज तुमचा वाढदिवस देखील आहे, परंतु 3 महिन्यानंतर पुन्हा एकदा तुमच्याकडे येईल आणि त्यावेळेस परिवहनच्या विषयी तुम्हाला आणखी देखील प्रश्न विचारेन. तुम्हाला हो 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 मग 3 महिन्यानंतर आपण जरूर भेटूया. परंतु त्यावेळेला तुम्हाला निश्चितच माझी खात्री आहे की सर्वांच्या सहकार्याने आपण अधिक चांगली सेवा देऊ शकू. सर, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. 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 जय महाराष्ट्र. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये Magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple easy fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app, Transapp app. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 02026127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +911123978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +912225301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002221108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा.
तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.